नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज जागरी चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। मंडळी अत्यंत महत्त्वाचं असं अपडेट आहे PM किसानच्या 22व्या हप्ता संदर्भात। कारण तर डिसेंबरचा हप्ता असेल, डिसेंबरचा महिना असेल, त्यानंतर जानेवारीचा महिना असेल, त्यानंतर फेब्रुवारीचा महिना असेल आणि मार्च महिना असेल। या दरम्यान जवळपास 4 महिने पूर्ण होतील मार्च महिन्यात आणि मार्च महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर PM किसानच्या 22व्या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे। परंतु यासाठी काही महत्त्वाचे कामंसुद्धा आपल्याला सांगण्यात आलेले। हे जर आपण कामं नाही केले तर मात्र आपल्याला कोणत्याही प्रकारचा PM किसानचा लाभ मिळणार नाही, नमो शेतकरी सन्मान निधीचा सुद्धा लाभ मिळणार नाही आणि कर्जमाफीसारखा जो काही प्रश्न असेल त्याचा सुद्धा लाभ मिळणार नाही। म्हणून माहिती समजून घ्या आणि PM किसानचा जो काही हप्ता असेल ते कधीपर्यंत येईल हे देखील आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज जागरी चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। चॅनलवर नवीन असाल त्या साईडला एक सबस्क्राईबचं काळं किंवा तांबडं बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला सुद्धा विसरू नका। म्हणजे ज्या अर्थी PM किसानचा 21 हप्ता वितरित करण्यात आलेले आहे, 20 हप्ता वितरित करण्यात आलेले आहे, त्या दरम्यान जे काही शेतकऱ्यांचे पैसे असतील ते डायरेक्ट जमा करण्यात आले होते। त्यानंतर त्या याद्या नमो शेतकरी सन्मान निधीच्या योजनेसाठी वापरण्यात जाणार होत्या अशी देखील माहिती आलेली होती आणि ती माहिती जे काही पोर्टल असेल त्याच्यावरती अपलोड करण्याचं काम सुरू झालं होतं असं देखील माहिती देण्यात आली होती। परंतु महत्त्वाचे म्हणजे आता 22वा हप्ता मिळण्यासाठी आपल्याला काही कामं सांगितलेले आहे। पहिलं तर आपण नवीन लाभार्थी असाल, आपल्या घरात जर 3 व्यक्तीला पैसे मिळत असेल, एका कुटुंबात जर राशनधारकाच्या 3 जणाला पैसे मिळत असेल म्हणजे पत्नी असेल, मुलगा असेल 18 वर्षाच्या आतला आणि त्यानंतर वडील असतील किंवा कुटुंब प्रमुख असेल, यापैकी फक्त एकाच व्यक्तीला हे पैसे मिळणार आहेत। 18 वर्षाच्या आतला जरी मुलगा असेल तर त्यालाच पैसे मिळतील किंवा 2 जे काही कुटुंब प्रमुख असतील म्हणजेच पती किंवा पत्नी यांच्या नावावर जर जमीन असेल पत्नीच्या तर तिला पैसे मिळतील, पतीचे पैसे बंद होतील, लहान मुलाचे सुद्धा पैसे बंद होतील। परंतु स्वातंत्र्य त्या ठिकाणी 18 वर्षाचा वरचा जर मुलगा असेल तर त्याला सुद्धा पैसे मिळणार आहे, हे सुद्धा क्लिअर झालं होतं। किंवा एखाद्या घरातील पत्नी किंवा पतीला या दोघांपैकी एकाला पैसे मिळणार आहे, हे सुद्धा क्लिअर झालं होतं। परंतु त्यानंतर अनेक इन्कम टॅक्स भरणारे शेतकरी असतील त्यांनासुद्धा लाभ दिला जात होता, त्या देखील शेतकऱ्यांचा यामध्ये लाभ कमी करण्यात आलेला आहे। नोकरीधारक असेल त्यासुद्धा शेतकऱ्यांचा यामध्ये लाभ कमी करण्यात आलेला आहे। परंतु महत्त्वाचं म्हणजे त्यानंतर फार्मर ID काढण्यात आलेली आहे। फार्मर ID आतापर्यंत आपण अनेक शेतकऱ्यांनी काढलेली नाही, अनेक जवळपास 31,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांचे पैसे नुकसान भरपाईचे हे वापस करण्यात आलेले आहे अशी सुद्धा माहिती काही दिवसापूर्वी आली होती। म्हणजेच काय तर फार्मर ID काढल्यानंतर न काढल्या कारणाने त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जे पैसे जमा होणार होते ते पैसे जमा झाले नाही, म्हणून फार्मर ID सुद्धा काढून घ्या। फार्मर ID शिवाय कोणत्याही प्रकारचे आपल्याला पैसे इथून पुढचे मिळणार नाहीत। आणि त्याचबरोबर जर आपलं लँड रेकॉर्ड ओके असेल किंवा KYC आपण केली नसेल तर ती देखील करून घ्या। या 3 महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहे। त्यानंतर 22व्या हप्त्याचं वितरण हे केलं जाणार आहे। आता डिसेंबरचा हप्ता असेल, त्यानंतर डिसेंबर महिना असेल, जानेवारी महिना असेल, फेब्रुवारी महिना असेल आणि मार्च महिना असेल। मार्च महिन्याला आपल्या PM किसानच्या योजनेला जवळपास जे काही हप्ता मिळाला होता 21वा त्याला 4 महिने पूर्ण होणार आहेत। त्यानंतर मार्च महिन्याच्या सुरुवातीला हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जातील। अशा पद्धतीची काही महत्त्वाची अशी माहिती होती। PM किसानचा 22वा हप्ता मिळवण्याकरता नमो शेतकरीचा आपल्याला 8वा हप्ता जर पाहिजेत असेल तर हे कामं सांगितले, ते कामं करून घ्या। परत आपले कमेंट येतील की तारीख सांगणार होते त्या तारखेचं काय झालं, 4 महिने झाले नाही तर तारीख कुठून येईल, लवकर पैसे कसे जमा होतील, हे देखील महत्त्वाचं असणार आहे। 4 महिन्यानंतर पैसे मिळतील, परंतु हे काम जर नाही केलं तर हे काम आपल्याला करण्यासाठी हा व्हिडिओ टाकला होता। नक्कीच कमेंट असतील कमेंट करा, व्हिडिओ आवडला तर शेअर करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। जय शिवराय।